का आपण what started सेकंड स्पीड simple harmonic motion or SH. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं होतं पिरियॉडिक मोशन. काय होतं पिरियॉडिक मोशन? Which repeated itself after regular interval of time. Then we saw oscillatory motion, right? Oscillatory motion का होतं? To and fro motion. आणि मग SHM का होतं? Periodic plus oscillatory motion. काय भेटलं आपल्याला? SHM. आणि oscillatory motion मध्ये पाथ कसा होता? It was a straight path, right? Curvy path नव्हता oscillation मध्ये. त्यानंतर आपण काय बघितलं? टाइम पिरियड, राइट? वेव रिप्रेझेंटेशन मध्ये we saw time period, right? काय होतं टाइम पिरियड? टाइम taken to complete one oscillation. त्यानंतर होतं frequency, right? फ्रिक्वेन्सी काय होतं? त्यानंतर एम्पलीट्यूड होतं ना? एम्पलीट्यूड, राइट? एम्पलीट्यूड काय असते? and we saw then phase काय होतं? which express the position and direction. काय झालं? phase जे आहे that will discuss more in sound and wave motion. Okay, असं त्याचं जास्त काम नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की it represents direction and location. Then we saw simple pendulum, right? Simple pendulum मध्ये time period चा फॉर्म्युला काय होता? 2 pi under root L divided by G. आणि सेकंड पेंडुलम मध्ये किती होतं? लेंथ किती होती त्याची? 1. तर आता आपण क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन जे आहे a girl is playing a swing. A girl is playing a swing by sitting on it. By sitting on. If she stands, what will be the change in? What will be the change in the time period of the swings? तुमचे ऑप्शन्स आहे increase, decrease, depends on her weight, and depends on her height. Depends on her weight. Imagine करा कि when you are sitting on the swing
and when you are standing on the swing. What are the factors that will be dependent on the time period? What factors? Time period is dependent on what factors? And then try to solve those. What are the factors on which time period is dependent? कशावरती डिपेंडेंट आहे? अरे टाइम पीरियड टीव्ही हे कशावरती डिपेंडेंट आहे? अरे फॉर्म्युला काय आहे याचा? 2 पाय अंडर रूट L अपॉन G. त्याच्यात आता 2 ची व्हॅल्यू कधी चेंज होणार आहे का? L पाय ची चेंज होणार आहे का? नाही, म्हणजे याच्यावर डिपेंडेंट आहे का? त्यानंतर L चेंज होऊ शकतो का? G ची व्हॅल्यू चेंज होऊ शकते का? होऊ शकते. हाईट वरती गेले, इनसाइड द अर्थ गेले, पोल वरती गेले, इक्वेटर वरती गेले, G ची व्हॅल्यू चेंज होईल का? तो कशावर डिपेंडेंट आहे? लेंथ अँड ग्रॅविटी. आता सांगा काय येईल त्याचा आन्सर? डिपेंड्स ऑन हर वेट. हे तुमचं म्हणणं काय? हे स्ट्रिंग जेव्हा इथून इथे जाईल इथे जाऊन ग्रॅव्हिटी कमी होणार आहे ना, असं म्हणणं आहे तुमचं? पुन्हा एकदा विचार करा. Still depends on her weight. कोणाचं म्हणणं आहे? ऑप्शन सी. हात वरती करा ना. मला वाटतंय ऑप्शन सी इज करेक्ट. अरे इतक्या वेळ बसलो तर बरेच लोक म्हणत होते मला वाटतं इन्क्रीज होईल, टाइम पिरियड विल इन्क्रीज. मला वाटतं डिक्रीज होईल, टाइम पिरियड शुड डिक्रीज. कसं काय डिक्रीज होईल? कसं काय? जे असेल ते सांग ना, काय होईल? ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. सपोज तुम्ही डोक्याला साईडने बघताय, त्याच्यावरती हे बसायची जागा. आता झोक्यावरती बसल्यानंतर कसे बसतात तुम्ही? पाय खाली असतात का? इथे आपला माणूस बसलेला असतो, त्याला धरून असंच असतो ना. झोक्यावरती असे बसतं ना, की कोणी आहे खतरनाक खिलाडी आहे ना. तर पाय खाली असल्यामुळे त्याची इफेक्टिव्ह लेंथ किती झाली आहे? पूर्ण इतकी झाली का आता? पेंडुलम. आणि जेव्हा सेकंड केस मध्ये आपलं ऑब्जेक्ट जेव्हा आता उभं राहणार, ग्राउंड सेम आहे, हाईट पण सेम आहे, ठीक आहे, हाईट कन्सिडर करा सेम. तर जेव्हा आता आपलं ऑब्जेक्ट जे आहे ते उभं राहील, त्याला असं धरतो, मग या केस मध्ये इफेक्टिव्ह लेंथ कमी झाली आहे. सो लेंथ कमी झाल्यामुळे टाइम पिरियड काय होणार? जर लेंथ कमी झाली तर टाइम पिरियड काय होईल? बिकॉज दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल, राइट? तर मग आता याचा आन्सर काय यायला पाहिजे? डिक्रीज. वेट वरती घाबरत नाही, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला मास दिसतंय. मास कुठेच नाहीये, इट इज इंडिपेंडेंट ऑफ द मास. Even the value of g, it is independent of the mass of the object. It only depends on the mass of the earth and the distance of the object from the center of the earth.
बरोबर आहे का? लिहून दिलंय तुम्हाला व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी मध्ये. आणखीन एक क्वेश्चन लिहा, बघू आता किती डोकं झालं. If a pendulum clock is moved from equator to pole, the clock will dash increase its time period, ऑप्शन नंबर है decrease its time period, same decrease its time period depends on the location like it is north pole or south pole. कहाँ पे लेके जा रहे हो? And third is depends on the length of the pendulum. सांगा क्वेश्चन समजला काय केलंय तर पेंडुलम क्लॉकला इक्वेटर पासून पोल वरती घेऊन तर त्या क्लॉक मध्ये काय होईल टाइम पिरियड मध्ये increase its time period, decrease its time period. The time period depends on the location, either it is north pole or south pole, and option D is depends on the length of the pendulum. कसं काय एक असं काय चलो पोलवर ग्रॅव्हिटी कमी असते ना मग टाइम पिरियड वाढतो. पोल वरती ग्रॅव्हिटी कमी असते. कोणाला वाटतं ग्रॅव्हिटी ॲट पोल्स इज लेस दॅन दॅट ऑफ द इक्वेटर. पोल वरती जास्त बी आन्सर. एक्झाम मध्ये जाऊन हे करायचं नाही. मला अगोदरच मी सांगितलेलं आहे की पोल वरती जास्त का बरं आहे का रेडियस रेडियस काय झालं ते रेडियस कमी आहे का बरं पोलवर लाईट. मला प्रत्येक गोष्ट मी जी पण सांगितलेली आहे आय हॅव टोल्ड द रिझन बिहाइंड एव्हरीथिंग. असं नाही की एखादी गोष्ट सांगून दिली हे आहे हे लिहा असं नाहीये. प्रत्येक गोष्टीच्या मागे रिझन दिलेलं आहे. रिझन काय आहे त्याचं अर्थ रेडियस जास्त कुठे आहे इक्वेटर वरती. का बरं बिकॉज इट बल्जेस ॲट इक्वेटर अँड फ्लॅटन्स ॲट पोल्स राईट. तर पोल्स वरती रेडियस कमी असल्यामुळे जी ची व्हॅल्यू कशी आहे जास्त आहे. जी ची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे काय होणार आहे आता एक जी आणि टाइम पिरियड दीज आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. बरोबर का. एक न्यूमरेटर मध्ये तर दुसरा इक्वल टू साइडच्या डिनॉमिनेटर मध्ये. त्याच्यामुळे काय होईल एक व्हॅल्यू जर वाढली तर दुसरी कमी होईल. तर आता जी ची व्हॅल्यू वाढते तर टाइम पिरियड काय होईल कमी होईल. सो दिस इज द करेक्ट आन्सर. अजून एक क्वेश्चन द्या. क्वेश्चन असा आहे आणि हे जे लिहित आहे हे क्वेश्चन ऑप्शन सोबत लिहा बरं. क्वेश्चन लिहा. ड्यूरिंग summers the pendulum clocks
कुठपर्यंत लिहिलंय? ड्यूरिंग समर द पेंडुलम क्लॉक डैश कर कि उनके टाइम पीरियड के साथ अभी क्या होगा बताओ। हेच ऑप्शन फक्त काय करा इसके जगह पे यहाँ cannot be determined. So time period मध्ये काय फरक आहे? It will increase, it will decrease, or it will depend on the location. याच्यामध्ये North Pole, South Pole चा काही संबंध नाही. It is completely independent of the North Pole. And option D is cannot be determined. Time period मध्ये काय होईल आता उन्हाळ्यामध्ये? हाँ काय होईल सांगा पटकन. cannot be determined. Okay, how many of you think the option is D? आणि बाकीचं वरचं how many for A? दोनों भी पता भी नहीं चल रहा है. How many of you think option B it should decrease? उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या लागल्या आता जरा आळस आलाय सगळं. Okay, one. And how many of you think it will depend on the location? अर्जुन है ना. काय होत होता एक्सरसाइज करू होता. तो उन्हाळ्यामध्ये काय होत असते? टेम्परेचर वाढतं. And whenever there is rise in temperature, there is expansion or contraction of the object's expansion. So जे पेंडुलम आहे will it expand or not? पेंडुलमची जी लेंथ आहे it will extend or not? म्हणजे असं नाही केलं की एवढंच एवढं झालं, but it will somewhat expand. इथे दिलेलं त्याच्यासाठी आहे ना. You understand why it is said that in during summers they want to make sure that you will think about this thing कि जब टेम्परेचर बढ़ेगा तो लेंथ भी बढ़ेगी, and because of the increase in the length time period will increase and there is no such thing कि it will cannot be determined. मला माहिती होतं की तुम्ही याच्यात येऊन करणार. ऑप्शन डी का बरं रिमूव्ह केलं तुम्ही? बिकॉज इट वॉज डिपेंडंट ऑन द लेंथ. आणि तिथे लिहिलेलं होतं इट डिपेंडंट ऑन लेंथ. आणि डिपेंडंट ऑन लेंथ आणि इन्क्रीज इन टाइम पिरियड हे तर कॉन्फ्लिक्ट झालं असतं, राईट? अरे झालं असतं की नाही? देख लो काय आलं पाहिजे आन्सर. देयर विल बी इन्क्रीज इन इट्स टाइम पिरियड. एक साधा लॉजिकल क्वेश्चन देऊ का? असं आठवला आपण बघू. कितने लोगों को दिमाग है एटलीस्ट बेसिक. क्वेश्चन दिसताना अवघड दिसेल, बट अगर ध्यान से देखिए तो क्वेश्चन बहुत ज्यादा सोपा है.
काय आहे? These are two poles. हे दोन काय आहेत? दोन खंबे. मध्ये एक वायर आहे. हे काय? वायर. या वायरची टोटल लेंथ, ही वाली लेंथ जी आहे, इट इज 80 मीटर्स. आणि ही वायर जी आहे ही ग्राउंड बसनं 10 मीटर वरती आहे. So what is the distance between these two poles? बघा लावा, काय डोकं लावू शकता. मी जर सोल्युशन सांगितलं तर सगळं होणार. इतकं सोपं आम्ही काय विचार करू. रोज दिखता खूंखार आहे. एकाने आपलं सॉल्व करायचं, याला त्याला नाही विचारायचं. त्या बोर्ड मधलं डिस्टन्स किती आहे ते फाइंड करायचं. अरे आपलं सॉल्व करायचं, थोडंसं आपलं डोकं लावायला शिकवा. किती दिवस दुसऱ्यांच्या डोक्याने चालणार. हे बघा काय दिलेलं आहे. ह्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे? खालून किती वरती येते? हे टोटल किती आहे? 50. म्हणजे हे वरतून ही जी लेंथ आहे ही वाली ही किती आहे? 40 झाली आहे. मला सांगा आता या स्ट्रिंगला आपल्याला काय करावं लागेल की याची जी टोटल लेंथ आहे ही 40 होऊन जाईल. जर आपलं दोन टोक 80 आहे, असं एकत्र केलं याची हाईट किती होऊन जाईल? 40. खालून किती उरेल? 10. आणि दोघांचा मधला डिस्टन्स किती? हे काय बोललो कळालं? हे दोन टोक इथे आहेत, राईट. टोटल डिस्टन्स किती आहे? 50. खालून किती वरती आहे? 10. वरतून किती पाहिजे? 40. त्या स्ट्रिंगला असं काय करावं लागेल की हे याची लेंथ 40 होऊन जाईल. जॉईन जर केलं दोन्ही एंड्स तर याची पूर्ण हाईट किती होऊन जाईल? 40. मग या दोन पोल्स मधला डिस्टन्स किती आहे? अरे तुम्ही दोन एंड्स जॉईन करताय, हे दोघांना जॉईन केलं तर दोघांच्या मधला डिस्टन्स किती होईल? 0. आला काय होतं क्वेश्चन अरे जॉईन केल्याच्या नंतर 40 काय होतं? सर परत सांगायचं. सर पण जॉईन करायला सांगितलं. जॉईन करायला सांगितलं नाही, पण कंडिशन जी दिली आहे त्या कंडिशन मध्ये तर ते जॉईनच होईल ना. अरे बाप तू हे किती आहे? टोटल स्ट्रिंगची लेंथ किती आहे? 80. सो त्या 80 ला आता आपल्याला 40 मध्ये कन्वर्ट करायचं. ते कसं होईल? का बरं? कंडिशन तर तशी दिलेली आहे ना की त्याची हाईट जी आहे वरतून या 10 मीटर पर्यंत ही 40 भरली पाहिजे म्हणून. हो 50 पण करू शकतो सर. 50 कशी करशील? हाऊ यू विल डू 50? इकडचा पोल पण 50 आहे, इकडचा पोल पण 50 आहे. 50 होईल कशी तशी? पॉसिबलच नाही. पॉसिबलच नाही. 50 खालून हे वरतून खालपर्यंत 50 हाईट झाली. मॅक्स यू कॅन गो इज 40. आणि तेच तुम्हाला दिलेलं. पुन्हा एकदा घरी जाऊन विचार करा की हे सही आहे की नाही. यू कॅन प्रूव्ह मी रॉंग, नो प्रॉब्लेम. बट आन्सर काय नाही. सर जर त्या दोन्ही पोल मधला डिस्टन्स 0 मीटर आहे तर ते मधलची जी 80 मीटरची स्ट्रिंग आहे ती कसं काय काढता 80 मीटरची? ती एकदम चिपळून असेल. 40 अशी आहे आणि 40 अशी आहे.
मी तो अगोदरच हिंट काय दिली होती तुम्हाला की जो सिनेरियो तुम्हाला तुमच्या समोर काढलेला आहे तो सिनेरियो तसा नाहीच आहे. देयर इज समथिंग एल्स. बट जी कंडिशन दिलेली आहे कंडिशन इज सेम. उद्या आणखीन एक प्रश्न देईन मी तुम्हाला. उद्या आणखी बघू इसमें कितना दिमाग. ठीक आहे चला आपला बॅक टू टॉपिक. आपला टाइप्स ऑफ पेंडुलम झालं होतं. वी सॉ सेकंड पेंडुलम राइट. सेकंड पेंडुलम ची लेंथ किती होती. लेंथ ऑफ द पेंडुलम 1 मीटर. इट वाज 1 मीटर. So now we'll start with ऐसा टाइम पीरियड किती होता. टाइम पीरियड was 2 seconds. So write down next reading as free oscillations. Free oscillation. If a system vibrates, if a system vibrates with its own natural frequency, if a system vibrates with its own natural frequency without the help of any external periodic force, without the help of any external periodic force, it's called free oscillation. काय काय एक्झाम्पल्स आहेत मग फ्री ऑसिलेशनचे जिथे एक्सटर्नल फोर्स नाही लागत. बताओ तो क्लाउड मधले सही सिंपल पेंडुलम. दोरीचा दगड बांधला सोडून दिला. इट विल बी व्हायब्रेटिंग ऑन इट्स ओन. ट्यूनिंग फोर्क आहे. ट्यूनिंग फोर्कला फक्त पहिले आपल्याला प्लग करावं लागतं. त्याच्यानंतर एक्सटर्नल फोर्स लावा लागतो का त्याला व्हायब्रेट करायसाठी. या एक्झाम्पल्स मध्ये त्याच्यानंतर आणखी गिटारचे स्ट्रिंग. once you plug it will vibrate till it has got some energy. एक्सटर्नल तुम्ही पुन्हा त्याला सारखं सारखं व्हायब्रेट करत राहता का. एकदा प्लग करून सोडून दिलं तर इट विल स्टिल व्हायब्रेट फॉर सम टाइम ऑन इट्स ओन राइट. त्याच्यानंतर इलास्टिक आहे. सेम तुमचा इलास्टिकला ओढून सोडलं तर इट विल ऑल्सो व्हायब्रेट ऑन इट्स ओन. बरोबर का. दिल्या सिंपल पेंडुलम कॉमा ट्यूनिंग फोर्क कॉमा रबर बैंड कॉमा गिटार स्ट्रिंग. Next we have is forced oscillation. Free oscillation झालं. Free oscillation मध्ये काय होतं. No external force was involved. So forced oscillation मध्ये काय आहे. External periodic force मध्ये काय लिहायचं. When a body oscillates with the help of an external periodic force, with a frequency different from
with the frequency different from the natural frequency of the body. ओके, काय होईल मग याचं आन्सर? एक्झाम्पल सॉरी. जो धोका तुम्ही खेळतात दॅट पायाने घ्यावा लागतो धोका, त्या धोका थांबून जातो. त्याच्यानंतर लहान बाळाला धोका दिलाय कधी? जोडी टाकल्याच्या नंतर दॅट ऑल्सो कम्स अंडर द फोर्स्ड ऑसिलेशन. ओके, इसमें लिया when a bob of simple pendulum, when the bob of simple pendulum is made to oscillate by keeping the bob in hand, is made to oscillate by keeping the bob in hand. When the bob of a simple pendulum is made to oscillate by keeping the bob in hand. ओके, इकडे काय होतं? नो एक्सटर्नल फोर्स. इकडनं काय होतं? एक्सटर्नल periodic force. And next we have is damped oscillation. तर damped oscillation काय होईल? मध्ये काय होईल? काय होईल damped oscillation मध्ये? लिहा त्याच्यामध्ये the amplitude of oscillation decreases with time and finally becomes zero. Amplitude काय होतं याच्यामध्ये? Amplitude decreases and finally becomes zero. This is due to damping force such as friction. खालच्या लाईन वरती लिहा all practical oscillations are damped oscillations. All practical oscillations are damped oscillations. त्याच्यासाठी एक तुम्ही ग्राफ ड्रॉ करा. इकडे काय असेल? y axis वरती it will be the distance or displacement, and on x axis we have time.
पटकन करायचं असतं असं काय फॅन्सी वेन्सी नाही बरोबर तुमचं असतं स्केल पटकन काढायचं काहीतरी समजेल अशी याच्यामध्ये झालंय त्यामध्ये लिहा एक्झाम्पल काय होईल त्याच्यामध्ये लिहा सिंपल पेंडुलम प्लेस्ड इन वॉटर त्याच्यानंतर मोशन ऑफ सस्पेन्शन्स ऑफ कार हे पण कसे असतात डॅम्प ऑसिलेशन and next heading daga resonance RESONANCE रेझोनन्स माहिती कोणाला काय असते रेझोनन्स लिहा बरं when an external force is applied on a body whose frequency is an integral multiple याचा अर्थ काय असतो जैसे multiplied by 1 multiplied by 2 multiplied by 3 सगळे काय झालं इंटिग्रल मल्टिपल्स like 2 4 6 8 and these are all integral multiples 1 1 1.5 then 2.5 3.5 these are not integral multiples like multiplied by 1.5 multiplied by 2.5 multiplied by 3.5 these are not integral multiples multiplied by 1 2 म्हणजे integers चा multiple कळलं integral multiple of the natural frequency of the oscillating body integral multiple of the natural frequency of the oscillating body then its oscillating body then its amplitude of oscillation increases
then its amplitude of oscillation increases. मध्ये लिहा, the oscillations, paragraph change करून लिहा, the oscillations are called resonant oscillations. And the frequency is called resonating frequency. काय कळलं त्याच्यामध्ये एकदा वाचा बरं पुन्हा एकदा. इंटिग्रल मल्टिपल काय असतं मी तुम्हाला सांगितलं. स्वतः एकदा पुन्हा एकदा वाचा, तुम्हाला सांगतो. एक करून वाचा. काय आहे, when an external force is applied, म्हणजे काय करायचं आपल्याला, एक एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करणार आहे सगळ्यात. एवढं कळतंय. ऑन अ बॉडी whose frequency, आता ऑन अ बॉडी whose frequency म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी आहे, ही फ्रिक्वेन्सी कशाची आहे, त्या बॉडीची आहे. तर एव्हरी बॉडी, आय एम नॉट सेइंग एव्हरीबॉडी, एव्हरी बॉडी और ऑब्जेक्ट हॅज इट्स ओन नॅचरल फ्रिक्वेन्सी. कळलं, प्रत्येक ऑब्जेक्टची एक स्वतःची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. कळले. हो. आता तुम्ही दाखवू नाही शकत कोणती गोष्ट की याची फ्रिक्वेन्सी ही आहे. इफ इट इज देअर, इट इज देअर. ठीक आहे. आता तुम्ही तुमचं नाव दाखवू शकता की हा माझं नाव हेच आहे म्हणून, हा सर्टिफिकेट आणू शकता, पण मी कसं म्हणू की हे सर्टिफिकेट तुझ्याच नावाचं आहे म्हणून. आता नाव जे आहे ते आहे, बरोबर. इट्स दॅट काइंड ऑफ थिंग. पुढे, whose frequency is integral multiple of the natural frequency of the oscillating body. Integral multiple काय, multiplied by 1 multiplied by 2 multiplied by 3. तर त्याची फ्रिक्वेन्सी कशाची, त्या फोर्सची फ्रिक्वेन्सी जेव्हा त्या ऑसिलेटिंग बॉडीच्या मल्टिपल इंटिग्रल मल्टिपल मध्ये येईल. से एखादं ऑब्जेक्ट जे आहे, इट हॅज अ फ्रिक्वेन्सी ऑफ 2 हर्ट्ज, आणि त्याच्यावरती जर आपण एखादा फोर्स लावतोय ऑफ 2 हर्ट्ज और 4 हर्ट्ज और 6 हर्ट्ज अँड सो ऑन, पण आपण 1.5 हर्ट्ज जर लावला तर इट विल नॉट वर्क, बिकॉज इट इज नॉट इंटिग्रल मल्टिपल. कळालं. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय, मल्टिप्लाइड बाय 1 2 3 आणि सो ऑन. तर हे इंटिग्रल मल्टिपल नाहीये 1.5. we have to multiply by something else than these numbers to get 1.5, right. तर जेव्हा असा एखादा एक्सटर्नल फोर्स लावला जाईल तर त्या केस मध्ये काय होईल, पुढे काय लिहिलंय, द एम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेटिंग बॉडी इन्क्रीजेस. म्हणजे जी बॉडी अगोदर 2 हर्ट्ज नी व्हायब्रेट करत होती त्याचं काहीतरी एक साधा सिंपल एक हे असेल, एम्प्लिट्यूड असेल. एम्प्लिट्यूड काय असते, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, राइट. तर ते काय व्हायला लागेल, बिकॉज ऑफ दिस एक्सटर्नल फोर्स ऑफ 2 हर्ट्ज और 4 हर्ट्ज और 6 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी, त्याचं एम्प्लिट्यूड काय होईल, इट विल इन्क्रीज. कोणाचं, तो ऑसिलेटिंग बॉडीचं, विच वॉज फर्स्ट व्हायब्रेटिंग विथ 2 हर्ट्ज. आता कसं, तर आय विल शो यू युजिंग अ डायग्राम. हे आहे आपलं फर्स्ट केस, द सॅम्पल केस दिस वन. सेकंड केस, एक्सटर्नल फोर्स
दिस वे 2 हर्ट्ज. यांची दोघांची पण फ्रिक्वेन्सी सेम होऊन जाईल इन दिस वे. असंच होईल ना. जर हे पण 2 हर्ट्ज आहे, हे पण 2 हर्ट्ज आहे, सो दे विल बी रिप्रेझेंटिंग द सेम मोशन. थर्ड याच्यामध्ये आपण आता 4 हर्ट्जचं काढायचं ठरवलं. तर कसं करावं लागेल, हे जिथे एक ऑसिलेशन कंप्लीट करतंय तिथे आपल्याला 2 ऑसिलेशन कंप्लीट करावं लागेल तेवढ्याच वेळेमध्ये. सो इट विल बी, इथे एक ऑसिलेशन कंप्लीट झालं पाहिजे, राईट. इथे पण एक कंप्लीट झालं पाहिजे. आता हे इथे एक ऑसिलेशन यांनी कंप्लीट केलंय, पण इथे 2 ऑसिलेशन झाले. फर्स्ट इयर, सेकंड इयर, सेम आन्सर. आता इथे पण होईल, इथे पण होईल आणि इथे पण होईल, राईट. and it will go on like this. कळलं. आता हे 6 हर्ट्ज आणखी बारीक होऊन जाईल याच्यापेक्षा, सो आय विल नॉट ड्रॉ दॅट. तर जर आपण आता 1 आणि 2 ला ऍड केलं तर काय होईल, आता त्यांचं जे रिझल्टंट राहील त्याच्यामध्ये काय होईल, एम्प्लिट्यूड काय होईल, आता एम्प्लिट्यूड विल इन्क्रीज बट फ्रिक्वेन्सी रिमेन्स द सेम. जेव्हा आपण 1 + 2 करू तर त्या केस मध्ये काय होऊन जाईल, फ्रिक्वेन्सी जी आहे, फ्रिक्वेन्सी म्हणतो एम्प्लिट्यूड विल नाउ इन्क्रीज. एम्प्लिट्यूड काय झालं, आता इन्क्रीज झालं. नेक्स्ट, आता जर आपण 1 + 3 केलं तर काय होईल या केस मध्ये, आता बघा, आता इथे पण वरती चाललंय आणि इथे पण आता हे वरती चाललंय. काय व्हायला पाहिजे, ज्या केस मध्ये सुद्धा आपले एम्प्लिट्यूड काय होईल, इन्क्रीज. या केस मध्ये जिथे इथे जेवढं झालंय तेवढं नाही होणार. का बरं, कारण हे एक्झॅक्टली सेम डायरेक्शन मध्ये सेम टाइमला चालले. पण इथे जे होणार आहे, इट विल बी समवॉट लेस बट इट विल स्टिल बी देयर विल बी अ इन्क्रीज इन द एम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन. ठीक आहे, थोडंसं जास्त काढा. कळलं नेमकी काय सांगितलंय, तर जे आपण अगोदर शब्दांमध्ये समजलं ते आता इथे डायग्राम मध्ये समजलं. तर आपल्याला तुम्ही असं लिहू शकता 2 हर्ट्ज, दिस इज ऑल्सो 2 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी अँड दिस इज 4 हर्ट्ज. जेव्हा 2 हर्ट्ज आणि 2 हर्ट्ज सोबत येणार तेव्हा ऑसिलेशन डबल होऊन जाणार. बट जेव्हा 4 हर्ट्ज वाला येणार तेव्हा एवढं जास्त नाही वाढणार ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट अँड सेकंड. हाँ, बट जेव्हा कधी पण असं इंटिग्रल मल्टिपल नाही येणार, सपोज आपल्याकडे 5 हर्ट्ज जर फ्रिक्वेन्सी आली असते तर त्या केस मध्ये आपल्याला रेझोनन्स दिसला असता का, नाही. रेझोनन्स म्हणजे तेच आहे की जेव्हा इंटिग्रल मल्टिपलच्या फ्रिक्वेन्सी एकत्र येणार तेव्हा आपल्या एम्प्लिट्यूड मध्ये काय होणार, इन्क्रीज होणार. तेव्हा आपलं एम्प्लिट्यूड जेव्हा वाढतं दॅट इज कॉल्ड ॲज द रेझोनन्स. मेक शुअर यू ड्रॉ दिस ऑफ डबल हाईट. हे जे आहे याच्या डबल झालं पाहिजे. and this can be 1.5 times. जे तुम्ही ड्रॉ करता हे एक लाइन पर्यंत ड्रॉ करा. वरती एक लाइन, खाली एक लाइन, हे पण वरती एक लाइन, खाली एक लाइन, आणि हे ड्रॉ करताना 2 लाइन, हे 2.
एक काम करा, याचा फोटो मी तुम्हाला ग्रुप वरती सेंड करतो. यू ड्रॉ इट फ्रॉम द ग्रुप. त्यांचं तिथपर्यंत काढून लागेल तिथपर्यंत काढून घ्या आणि सेंड दिस फोटो ऑन युअर ग्रुप. ऑनलाईन वाले पॉज करून ड्रॉ करू शकतो. याचे एग्जांपल्स लिहा, जागा सोडा आणि स्टार्ट विथ एग्जांपल, बिकॉज ये ड्रॉ करने में बहुत टाइम लगेगा आपको. त्याचे एक्झाम्पल बेस्ट जर असेल तर तुम्ही कधी साऊथ मध्ये, केरला मध्ये बोट रेसेस होत असतात, म्हणजे लांब बोट असतात, त्याच्यावरती सगळे बसलेले असतात, तर ते सगळे जे आहेत ते एकाच टायमाला का चप्पू मारतात, वेगवेगळ्या टाइमला का मारतात. जेव्हा सगळ्यांचा फोर्स एक सोबत एका फ्रिक्वेन्सीने लागेल तर रिझल्टंट विल बी मॅक्स. तर हे काय आहे, त्यांची फ्रिक्वेन्सी आहे एक, एवढ्या टाइम नंतर बरोबर चप्पू चालला पाहिजे म्हणून. तर ती फ्रिक्वेन्सी जेव्हा सगळ्यांची मॅच होते त्याच्यामध्ये काय होतं, एम्प्लिट्यूड इन्क्रीजेस. एम्प्लिट्यूड इन्क्रीज होतं म्हणजे काय होतंय, जो त्यांचा रिझल्ट पाहिजे त्यांना दॅट विल बी द मॅक्सिमम. एकाने मारला नंतर एकाने मारला, तशाने काय होईल, एकाचाच फोर्स लागेल. बट जेव्हा सगळे एकत्र मिळून चप्पू चालवणार तेव्हा काय होणार, विल गेट द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ द रिझल्टंट फोर्स. त्याच्यानंतर तुम्ही ओपेरा सिंगर बघितलेत का? ओपेरा सिंगर म्हणजे कोणते, ते बायांना कधी किंचाळतात जरा, दॅट इज द ओपेरा सिंग. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा दाखवलेलं असतं की ते त्यांच्या आवाजाने ग्लास फोडतात. ते कसं पॉसिबल, when the frequency of their voice matches the natural frequency of the glass. त्या ग्लासची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर, एव्हरी बॉडी हॅज इट्स ओन नॅचरल फ्रिक्वेन्सी. तर जेव्हा त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी त्या ऑब्जेक्टच्या फ्रिक्वेन्सीवर मॅच होते, एक्झॅक्टली सेम होते, तेव्हा त्याचं काय होतं, एम्प्लिट्यूड वाढतो. आणि एम्प्लिट्यूड वाढल्यानंतर काय होणार, त्याचे ग्लासचे जे पार्टिकल्स आहेत दॅट विल व्हायब्रेट अँड मीन्स दे विल डिस्प्लेस मोर फ्रॉम देअर मीन पोझिशन. आणि जेव्हा त्यांचं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून त्यांच्या टेन्साईल स्ट्रेंथ पेक्षा जास्त होऊन जाईल, त्या केस मध्ये काय होईल, ग्लास फुटणार. कळाले काय बोललो होतं? एम्प्लिट्यूड वाढणं म्हणजे काय होणार, त्यांचं जे डिस्प्लेसमेंट आहे मीन पोझिशन पासून ते जास्त व्हायला लागेल. आणि जेव्हा ते जास्त होईल तर त्या केस मध्ये काय होईल, तो ग्लास फुटून जाणार. त्याच्यानंतर आणखी जर सांगायचं ठरलं तर whenever soldiers are marching in a contingent म्हणजे काय असतं, परेड किंवा झाकी म्हणू शकतो, राईट. तर जेव्हा ते एका याच्यामध्ये चालत असतात अँड दे हॅव टू पास अ ब्रिज, जेव्हा त्यांना एक ब्रिज पास करायचा असतो तर तेव्हा ते मार्चिंग करत पास करत नाही. वाय? बिकॉज जेव्हा ते सोबत पाय मारणार तर सगळ्यांचा फोर्स जो आहे, सगळ्यांचे ऑसिलेशन जे आहेत, त्यांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती मॅच होऊन जाणार का? सगळ्यांची फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होणार तेव्हा काय होणार, एम्प्लिट्यूड वाढणार. आणि एम्प्लिट्यूड वाढल्यामुळे काय होणार, त्याचे ब्रिजचं जे व्हायब्रेशन आहे ते मॅक्सिमम होणार. आणि मॅक्सिमम झाल्यामुळे काय होणार, ब्रिज मध्ये ब्रेकेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. असं नाही की सोबत पाय मारला ब्रिजच तुटला, प्लास्टिकचा नसतो बनवलेला, ठीक आहे. तर कळालं रेझोनन्सचा म्हणजे इम्प्लिमेंटेशन कुठे कुठे आहे, रेझोनन्स कुठे कुठे यूज केलं जातं तर समजले. दिस कॅन बी ऑल्सो सीन इन मशीन्स. मशीन मध्ये काही दिवसांनी खडखड वाजायला लागतात काही मशीन्स, तर ते का बरं होतं, जेव्हा त्या ऑब्जेक्टची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि त्या मशीनची फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होऊन जाणार तर त्या केस मध्ये काय होणार, ऑसिलेशन, एम्प्लिट्यूड वाढणार
आणि अँप्लिट्यूड वाढल्यामुळे काय होणार, डिस्प्लेसमेंट जास्त होणार, नट बोल्ट लूज होणार, आपल्याला काय होणार, आणखी आवाज ऐकायला येणार. पण जेव्हा त्या फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही तेव्हा आपल्याला त्याचा मॅक्सिमम इफेक्ट दिसून येत नाही आणि त्याच्यामुळे मशीन्स जे आहेत त्या सुरळीत चालतात. कळालं? Sometimes we have to match the natural frequency and sometimes we have to make sure the natural frequency does not match. कळालं? मॅच कुठे करायची असते आपल्याला? त्या बोट रोईंगच्या कॉम्पिटिशन मध्ये ते ग्लास, जेव्हा आपल्याला ओपेरा सिंगरला ग्लास पडायचा असतो त्या केस मध्ये आपल्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी मॅच करायची असते. बट मशीन्स मध्ये आणि ब्रिज क्रॉस करताना नॅचरल फ्रिक्वेन्सी आपल्याला मॅच नसती करायची. कळालं? इट्स नॉट नेसेसरी की दरवेळेस मॅचेस केली पाहिजे किंवा मॅच नाही केली पाहिजे. इट डिपेंड्स ऑन द यूज केस, कुठे यूज होतो. कळालं? त्याच्यामध्ये लिहा एक्झाम्पल्स लिहा. Soldiers passing over a bridge. Soldiers passing over a bridge. Break their steps. Break their steps. Break their steps. So that the frequency of their march, so that the frequency of their march, मार्च म्हणजे काय, जानेवारी फेब्रुवारी मार्च नाही, मार्च म्हणजे काय, परेड. The frequency of their march happens to coincide with the natural frequency, happens to coincide with the natural frequency of the bridge. जर ती मॅच झाली तर काय होईल, ब्रिज हालायला लागणार, जास्त आल्यानंतर काय होणार, देयर इज अ चान्सेस दॅट इट विल कोलॅप्स. नेक्स्ट लिहा, opera singers match the frequency, opera singers match their frequency of voice, frequency of their voice with the natural frequency of glass, with the natural frequency of glass. In order to break it, in order to break next लिहा third, during a rowing competition, boat rowing competition, boat rowing competition, boat rowing competition, the players row their boat, the players row their boat with same frequency, with same frequency so as to get maximum output. Row with same frequency so as to get maximum output. सेम यूज केस मशीन मध्ये पण आहे. मशीन मध्ये जर नॅचरल फ्रिक्वेन्सी मॅच झाली बॉडी सोबत तर काय होईल, मशीन विल गेट डॅमेज व्हेरी सून किंवा ती खुळखुळ वाजायला लागेल. ठीक आहे, राईट, लक्षात. आता 3 जून दिलेत. आता एक तुम खुद की तरफ से खुद को तोहफा दे देता हूँ. ठीक है,
तर उद्या we will start with sound and wave motion and sound. ठीक है, आज के लिए इतना।